नमस्कार, माझं नाव अक्षय शिंदे। आज आपल्या समोर राजयुवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापना दिनानिमित्त आयोजित राजयुवा काव्य करंडक स्पर्धा 2025 साठी कविता सादर करत आहे। कवितेचं शीर्षक आहे स्वप्न। रात्री स्वप्नात येऊन स्वप्न मला म्हणाले, रात्री स्वप्नात येऊन स्वप्न मला म्हणाले, तू जपायला हवं होतंस तुझ्या स्वप्नांना। रात्री स्वप्नात येऊन स्वप्न मला म्हणाले, तू जपायला हवं होतंस तुझ्या स्वप्नांना। वाटेच्या वळणावर वळता वळता स्वप्न मागेच राहिले, वाटेच्या वळणावर वळता वळता स्वप्न मागेच राहिले। स्वप्नात येऊन स्वप्न मला म्हणाले, गुलमोहराची पानगळ सुरू झाली। स्वप्नात येऊन स्वप्न मला म्हणाले, गुलमोहराची पानगळ सुरू झाली। राजा राणीने माना टाकल्या, अश्रुधारांनी चेहऱ्यावरील लाली वाहून नेली। खोडही आता जीर्ण दिसू लागले आहे। चिमुकल्या पाखरांना मी झुसकावून लावतो आता, चिमुकल्या पाखरांना मी झुसकावून लावतो आता। काळवंडलेल्या गुलमोहरावर बसून माझी सोबत करण्याची त्यांनाही परवानगी नाही। चिमुकल्या पाखरांना मी झुसकावून लावतो आता। काळवंडलेल्या गुलमोहरावर बसून माझी सोबत करण्याची त्यांनाही परवानगी नाही। मात्र चिमुकली पाखरे पुन्हा पुन्हा इथे येतात। हल्ली मी निजतही नाही, हल्ली मी निजतही नाही। मृत्यूच्या दाढेतून निसटण्यासाठी आभाळाकडे झेपावणाऱ्या त्या अंतिम हिरव्या देठाकडे एकटक पाहत राहतो। हल्ली मी निजतही नाही, मृत्यूच्या दाढेतून निसटण्यासाठी आभाळाकडे झेपावणाऱ्या त्या अंतिम हिरव्या देठाकडे एकटक पाहत राहतो। कधी हा वृक्ष राक्षस त्यास गिळंकृत करेल, कधी हा वृक्ष राक्षस त्यास गिळंकृत करेल आणि मीही अखेर माझे डोळे मिटून घेईल। गुलमोहराच्या बुंद्याशी बसून कुढत राहण्याची मला सवय झाली आहे, गुलमोहराच्या बुंद्याशी बसून कुढत राहण्याची मला सवय झाली आहे। प्रवासाच्या वाटेकडे आता मी डुंकूनही पाहत नाही, गुलमोहराच्या बुंद्याशी बसून कुढत राहण्याची मला सवय झाली आहे। प्रवासाच्या वाटेकडे आता मी ढुंकूनही पाहत नाही। बोचणारी थंडी मला झोंबत नाही, उन्हाची किरणे मला जाळत नाही। बोचणारी थंडी मला झोंबत नाही, उन्हाची किरणे मला जाळत नाही। मुसळधारही पाऊस आता माझ्यावर बरसत नाही। स्वप्न मला म्हणाले, स्वप्न मला म्हणाले, तू एकदाच परत ये। स्वप्न मला म्हणाले, तू एकदाच परत ये या वाटेच्या वळणावर। इंद्राच्या दरबाराकडे डोळे लावून पाहणाऱ्या त्या अंतिम हिरव्या देठाकडे तू अखेरच बघ। इंद्राच्या दरबाराकडे डोळे लावून पाहणाऱ्या त्या अंतिम हिरव्या देठाकडे तू अखेरच बघ आणि कुऱ्हाडीने कत्तल करून टाक यमसदनासाठी आतुरलेल्या या गुलमोहराची, आणि कुऱ्हाडीने कत्तल करून टाक यमसदनासाठी आतुरलेल्या या गुलमोहराची। अरे अरे कुठे चाललास, अरे कुठे चाललास, मला परत मागे ठेवून जाऊ नकोस। अरे कुठे चाललास, मला परत मागे ठेवून जाऊ नकोस। एक अखेरचा घाव माझ्यावरही घाल, एक अखेरचा घाव माझ्यावरही घाल, येथून माझी सुटका कर। एक अखेरचा घाव माझ्यावरही घाल, येथून माझी सुटका कर। आता माझी हत्या नाकारून कसं चालेल, आता माझी हत्या नाकारून कसं चालेल। तू तेव्हाच जपायला हवं होतंस तुझ्या स्वप्नांना, तू तेव्हाच जपायला हवं होतंस तुझ्या स्वप्नांना।